नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आणि प्रेक्षको, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा एपिसोड, कारण खूप दिवसांनी रेंगाळत असलेल्या प्रियाचं सत्य आज उलगडणार आहे। तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड आणि तुम्हाला रेग्युलरचाही भेटणार आहे। तर चला मग। अर्जुन, सायली, मधुभाऊ प्रियाची रूम चेक करत असतात। मधुभाऊला प्रियाच्या कपाटामध्ये एक सुटकेस सापडते। ती सुटकेस मधुभाऊ उघडून पाहतात आणि वर कपडे, काही खेळणी असतात। खालीपर्यंत शोधत जातात तेव्हा त्यांना एक लहान मुलीचा फोटो सापडतो। तो फोटो पाहून मधुभाऊला धक्का बसतो आणि त्यांना भूतकाळातल्या त्या काही गोष्टी आठवतात। मधुभाऊ मंदिरात असतात आणि तिथे एक मुलगी रडत रडत येते। मधुभाऊ तिला जवळ घेतात, शांत करतात। त्यांनी त्या फोटोमधल्या मुलीला ओळखलेलं असतं। मधुभाऊ सायलीला काय सांगणार, तोच काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि अर्जुन म्हणतो, कोणीतरी येतंय, पटापट आवरून ठेवा हे जागच्या जागेवर। आणि ते सगळा पसारा आवरून बाहेर जातात। बाहेर येऊन पाहतात तर काय, प्रिया फुल नशेमध्ये असते। बुचभर दारू असं करत असते ती। आणि सायली तिला म्हणते, अगं सुभेदाराची सून आहेस तू, तरीही इतकीच बेजबाबदार कशी वागू शकतेस? मधुभाऊ म्हणतात, मी दिलेली कोणतीच शिकवण तू पाळली नाहीस। तू या थराला जाशील हे कधीच वाटलं नव्हतं मला। आणि सायली प्रियाला विचारते, कुठं होतीस तू? कोण माणसं होती ती ज्यांच्याबरोबर जाऊन तू पिऊन आलीस? हे ऐकताच प्रिया सायलीला ढकलून देते। मागे अर्जुन असतो, तो सायलीला सावरतो आणि प्रिया म्हणते, ए तू कोण आहेस ग मला विचारणारी? आणि अर्जुन म्हणतो, जाऊ द्या, चला आपण वर जाऊ। सायली परत प्रियाजवळ जाते आणि तिला परत विचारते, तुला घरच्यांनी असं बघितलं तर काय होईल हे कळतंय का तुला? अर्जुन म्हणतो, बघू द्या, त्यांनाही कळेल की त्यांची लाडकी सून कसं वागते। मधुभाऊ म्हणतात, पण हिला कुठली आणि कसली लाज आहे? मी जे संस्कार केलेत ना ते वाया गेले, त्याची सतत जाणीव होते मला। सायली म्हणते, प्रिया उठ, तुला मी तुझ्या रूममध्ये सोडून येते। हे ऐकून अर्जुन गरम होतो, त्याला खूप राग येतो आणि म्हणतो, बघू द्या, मी तर म्हणतो ना आपण त्यांना बोलून घेऊ। आपण थोडे जरी चुकलो ना तर ही कशी वागते तसंच आपणही करूया। प्रिया फुल नशेमध्ये असते आणि म्हणते, बोलवा, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। मधुभाऊ म्हणतात, ते तर खरंच आहे, तू स्वतःच्या बापालाही घाबरत नाहीस। अर्जुन म्हणतो, पूर्ण आजी आणि मम्माला। आणि तेवढ्यामध्ये अश्विन येतो आणि प्रियाला बघून म्हणतो, काय झालं हिला? आणि प्रिया म्हणते, अश्विन माय डार्लिंग, कुठं होतास तू? आणि अश्विन म्हणतो, काय झालंय, तू ओके आहेस ना? प्रिया म्हणते, मी एकदम ओके आहे। त्याला वास येतो आणि अर्जुन अश्विनला विचारतो, दिसतंय का तुला तुझी बायको कशी वागते ते? दिसतंय का? बोल हिच्याशी आणि अक्कल दे। तू जेव्हा दारू पिऊन आला होतास ना तेव्हा सगळ्यांना किती त्रास झाला होता, आठवतंय ना? आणि सायली म्हणते, हे तुम्हाला कळायला हवं की कोणाच्या संगतीत असते ही? आणि अश्विनला त्याचा पास्ट आठवतो जेव्हा तो पिऊन आलेला असतो। अर्जुन म्हणतो, पण ही तर मस्त एन्जॉय करते। आणि प्रिया म्हणते, दारू एन्जॉय? सायली म्हणते, अश्विन भाऊजी, जसा जसा तिचा खोटेपणा तुमच्या समोर येत जाईल ना तसा तसा तुम्हाला त्रास होत जाईल। हिने खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्यापासून लपून ठेवल्या आहेत। मधुभाऊ म्हणतात, सुभेदाराची सून झाल्यावर जी आपसूक जबाबदारी येते ना त्याची प्रियाला कधीच कल्पना नाहीये। ना कोणाच्या मनाची कदर आहे, ना कोण दुखतो याची भीती आहे। आणि अर्जुन म्हणतो, खरं तर मीच सगळ्यांना सांगणार होतो, पण ते काम तू कर, सगळ्यांना बोलव आणि त्यांना पण कळू दे, जिला डोक्यावर घेऊन नाचतायत ना ती काय येते, बोलव त्यांना। आणि प्रिया म्हणते, एक गुच्छ दारू। अश्विन म्हणतो, मी कोणालाही बोलवणार नाही, तू पण हे प्रकरण वाढवू नकोस। आणि अर्जुन म्हणतो, मी विसरलो, ही खोटं बोलून सगळ्यांना म्हणून घेणार आणि परत खोटं बोलणार, सगळ्यांना म्हणवणार। अश्विन अर्जुनकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, बस दादा, मी तुझा रिस्पेक्ट करतोय ना म्हणून तुझं बोलणं ऐकून घेतोय। तिची एक चूक झाली म्हणून तिला एवढं बोलण्याची गरज नाहीये। ती माझी बायको आहे, तिचा तोल गेला तर तिला सावरणं माझी जिम्मेदारी आहे। हे ऐकून सायली म्हणते, तिचा तोल गेला तर सावरून घ्या, मान्य आहे आम्हाला, पण ती कशी बेजबाबदारपणे वागते, तुम्ही तिची कानउघाडणी करायला नको का? आणि अर्जुन म्हणतो, तिने लाज सोडली, मग काय तू पण लाज सोडलीस का? सायली म्हणते, नवरा बायकोचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं, पण तो विश्वास दोन्ही बाजूने असायला हवा। इथे फक्त तुम्ही तिच्यावर विश्वास टाकताय आणि ती त्याचा गैरफायदा घेते। अश्विन म्हणतो, वा, तन्वीला आता तिची बाजू मांडता येत नाही म्हणून तुम्ही तिची बाबतीत तितकं वाईट बोलणार का? मधुभाऊ म्हणतात, ते दोघं खरं बोलतायत आणि तुम्ही सुद्धा माझे जावई बापूच आहात म्हणून तुमच्या हिताचं सांगतोय। प्रियाचं खरं रूप ओळखा, तिच्या मनात कोणाबद्दल दया माया नाही की प्रेम नाही, फक्त स्वतःचा विचार करते आणि स्वतःच्या फायद्याचं तेवढं करते। अश्विनला मधुभाऊचा पण राग येतो आणि म्हणतो, मला विश्वासच होत नाहीये, तुम्ही स्वतःला तिचे वडील म्हणवता ना आणि स्वतःच तिच्यावर इतकी टीका करता? तिचं नशीब चांगलंय की
तुमच्याकडून सुटली आणि तिच्या जन्मदात्या वडिलांकडे गेली. हे ऐकून अर्जुन दात खातो आणि सायली म्हणते, तुम्ही प्रियासाठी मधुभाऊचा अपमान करताय. अश्विन म्हणतो, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. तुम्ही आधी बोललात म्हणून मी फक्त उत्तर दिले आणि मला नाही वाटत की इथे मला किंवा तन्वीला कोणी काही बोलू शकतं. पुढे बोलतो, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर हनीमूनला गेला होतात ना, तेव्हा माथेरानला आम्ही सगळ्यांनी एक व्हिडिओ पाहिला होता. त्यात जशी तन्वीची अवस्था होती ना, सेम हीच अवस्था हिची आहे. किमान 60-70 लोकांनी तरी तो फ्री शो पाहिला होता. अर्जुन म्हणतो, तेव्हा माझ्या बायकोच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केली होती. आणि अश्विन म्हणतो, असंच हिच्या बाबतीत झालं नसेल कशावरून. जेव्हा तू म्हणालास तेव्हा नकळत तिला कोणीतरी दारू पाजवली. ह्यावर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला ना. माझा सुद्धा तन्वीवर पूर्ण विश्वास आहे आणि सुभेदाराच्या घराला शोभणार नाही असं ती काही करणार नाही हे मला माहिती आहे. मला खात्री आहे कोणाला तरी तिची गंमत करायची असेल म्हणून तिच्या ग्लासमध्ये दारू टाकली असेल. हे ऐकून अर्जुनला मात्र त्रास होतो. तो डोक्याला हात लावून बसतो आणि अश्विन म्हणतो, ती आता शुद्धीवर नाहीये. तिला तिची बाजू मांडण्याची एक संधी देणार नाही तुम्ही. आणि अर्जुन म्हणतो, तिला संधी कितीही देतो ती खोटंच बोलणार. आणि तुला मी हेच केव्हाच सांगतोय, तुला का दिसत नाही यार. आणि अश्विन म्हणतो, हिचं माहीत नाही पण तुझं आजकाल वेगवेगळे रूप दिसत आहेत. ती बघत राहण्यामध्ये मला जराही इंटरेस्ट नाही. आणि तन्वीला म्हणतो, चल ह्यांची तुझ्याबद्दलची मतं ऐकण्यात बसलो ना तर सगळी रात्र थांबावं लागेल. आणि हो दादा, आम्ही इथून गेल्यानंतर सगळ्यांना हाका मारत बसू नकोस. तन्वी तुझी वहिनी हे विसरू नकोस. आणि जे घडलंय ना ते आपल्यातच असू दे. आणि तो प्रियाला घेऊन निघून जातो. अर्जुन म्हणतो, कोणी प्रेमात इतकं आंधळं कसं असू शकतो. जितका प्रियाचा इथे राग येतो ना तितकीच मला अश्विनची काळजी वाटते. आणि सायली म्हणते, प्रियामुळे अश्विन भाऊजीला नक्की कधी ना कधी एवढा त्रास होणार आहे ना, ते खूप दुखवले जाणार आहेत. आपण नको सांगायला. आणि मधुभाऊला म्हणते, आपण इतके वर्ष हिचं वागणं पोटात घातलंय ना, तसंच ह्या वेळेही करू. आणि मधुभाऊ म्हणतात, हे सगळं तेव्हा केलं जातं जेव्हा तो माणूस स्वतःला सुधारणारा असेल तर. आणि सायली म्हणते, तुम्ही झोपायला जा मधुभाऊ, काळजी करू नका. आणि मधुभाऊला सापडलेला फोटो आठवतो आणि मधुभाऊ मनातल्या मनातच म्हणतात, प्रियाने जे केलं त्या गडबडीमध्ये त्या फोटोबद्दल साऊला सांगायचं राहूनच गेलंय. पण आता नकोच. तो फोटो दाखवूनच बोललेलं बरं, म्हणजे कसं काही शंका राहणार नाही. आणि अर्जुन म्हणतो, मधुभाऊ कसला विचार करताय. मधुभाऊ म्हणतात, काही नाही. आणि मधुभाऊ झोपायला जातात. मात्र त्यांना झोप येत नाही. ते रूममध्ये चक्रा मारत असतात. प्रियाकडे साऊच्या लहानपणाचा फोटो असतो. पण का घेतला असेल तिने हा फोटो. आणि सकाळी प्रिया डोकं धरून बसते. म्हणते, माझं डोकं इतकं जड का झालंय. मला आठवत पण नाहीये काय घडलं होतं आणि नेमकं काय झालं होतं. मला थोडंसं आंदूक आठवतंय की मी पार्टीतून. आणि तोच तिच्या पुढे अश्विन लिंबू पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, कसं वाटतंय तन्वी. प्रिया म्हणते, मला असं वाटतंय का मी आजारी पडणार आहे. मला कसं तरीच होतंय रे. अश्विन म्हणतो, हँग ओव्हर म्हणतात याला. आणि तन्वी म्हणते, हँग ओव्हर. प्रिया म्हणते, मला रात्री काय घडलं ते मला खरंच आठवत नाहीये रे. अश्विन म्हणतो, काही आठवण्याच्या अवस्थेत नव्हतीस तू. प्रिया सॉरी करत असते. आणि अश्विन म्हणतो, लिंबू पाणी पी, बरं वाटेल. आणि प्रिया मनात म्हणते, मी दारू पिऊन आले तेव्हा कोण कोण होतं हे म्हातारीला कळलंय का. आणि अश्विनला बोलते, मला खरंच काल रात्री काय घडलंय ते मला खरंच आठवत नाहीये. मला एवढंच आठवतंय की मी बाहेर पडले तेव्हा अचानक काही मैत्रिणी मला भेटल्या आणि त्यांना आपल्या लग्नाला बोलवलं नाही म्हणून त्या चिडल्या होत्या. म्हणाल्या की आम्हाला पार्टी हवी. मग मी त्यांना जेवायला घेऊन गेले. तिथे मी फक्त ज्यूस पिले होते. त्यातल्या कोणीतरी ज्यूसमध्ये दारू घातली असणार आहे. पुढे काय घडलं मला काहीच आठवत नाही. आणि अश्विन म्हणतो, माझा पूर्ण विश्वास आहे प्रिया खोटं नाटक सांगत असते आणि तुला न सांगताच मी गेले ह्याचं मला खरंच दुःख होतंय. चुकले रे मी असं करायला नको होतं. मी तुला सांगून जायला हवं होतं. आणि अश्विन म्हणतो, तू पिणार नाहीस हे मला माहिती आहे आणि मी काल दादाला तेच सांगितलं. आणि तिच्यासोबत कोणीतरी गंमत केली असणार आहे. हे ऐकून प्रियाला धक्का बसतो. आणि सायलीच्या रूममध्ये चैतन्य म्हणतो, साक्षी आणि प्रिया ह्यात पहिल्यापासूनच एकमेकींना ओळखतात. आता आपल्याला प्रूफ करणं सोपं होईल. अरे थिएटरमध्ये जे पुरावे सापडलेत ना त्यावरून तर हे सिद्ध होणारच आहे. आणि इकडे प्रिया म्हणते, मी नशेत घरी आले तेव्हा अर्जुन तिथे होता. सायली पण होती. सगळ्यांसमोर हा तमाशा झाला. पूर्णाजी त्यांना काय वाटलं असेल रे. आणि आई बाबा, अर्जुन सायलीने त्यांना जास्तच भडकवलं असणार आहे. माझी चूक नसताना माझ्यासोबत असं का घडतं. आणि ती स्वतःच्या गालावर मारून घेते. आणि मूर्ख ठरले मी, जायलाच नको होतं. मी तुला का विचारलं नाही. मी तुला न सांगता का गेले. त्यांना सांगायला पाहिजे होतं मी येणार नाही देणार आहे पार्टी. अश्विन म्हणतो, तू वेडी आहेस का. दादा सायलीशिवाय कोणीच नव्हतं तिथे. आणि प्रिया म्हणते, त्यांना काही कळलं नसेल तरी मला माझी लाज वाटते रे. रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला खरंच माझं तोंड सुद्धा मी आरशामध्ये पाहू शकणार नाहीये मी.
अश्विन म्हणतो शांत हो, तिला जवळ घेतो आणि ती समजूत काढतो आणि म्हणतो अशा चुकीने दारू सायलीच्या पोटात पण गेली होती. जेव्हा ती माथेरानला गेले होते तेव्हा काय घडलं होतं आठवतंय ना? त्यांचा व्हिडिओ पण आपण बघितला होता. आणि ती हो म्हणते. आणि अश्विन म्हणतो पुढच्या वेळेस काळजी घे, पण पुढच्या वेळेला मी कोणाला थांबवू शकेल की नाही हे मला माहीत नाही. आणि इकडे सायली किचनमध्ये सगळ्यांसाठी थालीपीठ बनवते आणि बाबा विचारतात तन्वी कुठे, हे दोघं कसे आले नाहीत अजून? आणि विमलताई म्हणतात मी जेव्हा इथे आले ना तेव्हा अश्विन दादा इथेच होते, पण मी तन्वीताईला पाहिलंच नाही सकाळपासून. आणि विमलताई सायलीला विचारतात सायलीताई तुम्ही पाहिले का? आणि सायली नाही म्हणते. आणि प्रिया अश्विन बाहेर येतात आणि बाबा विचारतात काय रे, तुम्ही दोघं आज एवढे निवांत आहात, आज हॉस्पिटलला जायचं नाही आहे का? आणि अश्विन म्हणतो जायचं आहे ना, मी रात्री उशिरा आलो तेव्हा तन्वी माझी वाट बघत जागी होती. आम्ही गप्पा मारत बसलो म्हणून उठायला उशीर झाला. मामा म्हणते तुमची जोडी अशीच राहत्या. बरं तन्वी आपण मंदिरात जाऊन येऊ का? तुमचं लग्न झाल्यापासून देवदर्शन झालेलंच नाही आहे ना. आणि पूर्ण आजी पण सांगत होत्या मंदिरात जाऊ म्हणून. आणि प्रिया म्हणते तुम्हा दोघींच्या मनात आलंय ना, मग मी काय नाही म्हणणार आहे का? आणि इकडे सायलीच्या रूममध्ये चैतन्य म्हणतो त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली आहे बघ, तुला माहिती आहे का? आपण मधुभाऊला ना परत भेटू शकतो, परत त्यांना त्या गोष्टी विचारू शकतो. पहिलं तसं नव्हतं रे. आणि आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. अर्जुन सायलीला म्हणतो मी मधुभाऊला भेटायला चाललोय, जर आपल्याला परमिशन मिळाली तर आश्रमात जायची तर त्यांच्या मनाची तयारी झालेली बरी. आणि अश्विनचा खूप जोरजोरात बोललेला आवाज येतो. तो मधुभाऊला म्हणत असतो पहिले तर तुम्ही आमच्या खोलीत यायलाच नको होतं, आलात ते आलात, वरून तन्वीला खोटारडी म्हणताय. त्यांच्या आवाजाने घरातले सगळे जण येतात आणि विचारतात काय चाललंय, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. आणि अश्विन म्हणतो मला विचारण्यापेक्षा मधुभाऊला विचारा की त्यांनी काय केलंय. सांगा की तुम्ही माझ्या बायकोची उलट तपासणी घेत होतात म्हणून. आणि सायली म्हणते आपले वडील जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्याला आरोप करणं म्हणत नाहीत, पण हे प्रियाला कधीच कळणार नाही. आणि अर्जुन म्हणतो तू मोठ्यांशी इतकं रूडली कधीपासून वागायला लागलास? अश्विन म्हणतो या घरात पाहुणे म्हणून राहणारी माणसं माझ्या बायकोवर आरोप करतायत ना तेव्हापासून. मग मैत्रिणींनो कसा वाटला आजचा एपिसोड नक्की सांगा. आणि असेच आपले फुल एपिसोड पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात.